अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। स्वामी माऊली म्हणतात, काय रे काय पाहतोस माझ्याकडे? माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर स्थिरावून आहे। माझ्याकडे तू आशेने जरूर पहा, परंतु लक्षात असू दे, मला चित्रात फोटोत पाहणाऱ्यांपेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना नामात राहा। स्वतः रोप लाव, कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार हा तुझाच असेल। ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो। सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात। या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत। स्वामींवर तू नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेव। जर तुझा स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नको बरं का। जीवन दिले आहे तू, सांभाळणारही तूच, आशा नाही विश्वास आहे, दुःख निवारणही तूच। निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे। खरा होईल जगा श्रद्धा देहसीत, कसा होशील त्याविना तू स्वामी भक्त। कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू, स्वामीच देतील पुढेही तुलाच हात। माऊली सांगतात, ही सोनेरी शब्द अक्षरांसुमने इतकी हळुवारपणे घ्यावीत की त्यांना गोडी अमृताला लाजून पाहते। ही शब्दमाला आपल्या कंठात नेहमी असावी। पाहता पाहता आपले तेज पुंज स्वरूप ती तुमच्या कंठात पांजर घेऊन तुम्हाला सुशोभित करेल। या स्वामीनामाचा सोनेरी फलक तुमच्या कर्तव्याला उजाळा देईल व तुम्ही अजरामर व्हाल। तुम्ही भक्त, साधक, उपासक, सेवक, चाकर असे कोण आहात? तेही शब्दरूपी सोनेरी कडांनी सजलेली अक्षरवाली तुम्हाला नेहमीच सांगेल। जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावरून प्रगती करेल। पण ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोहोचणार नाही। आपले ध्येय आजच तुम्ही ठरवा। जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्यांचा योग्यक्षेम निश्चित चालवतात व सदैव त्यांच्या पाठीशीच राहतात, हे तू विसरू नको। मंदिराच्या दरवाजावर लिहिलेले खूप सुंदर शब्द आहेत। सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका, प्रसाद घ्यायचाच असेल तर चव घेऊ नका, सत्यसंग ऐकायचाच असेल तर तुम्ही जागा पाहू नका, विनंती करायचीच असेल तर स्वार्थ पाहू नका, समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला बघू नका, दान करायचेच तर गरज पाहू नका। सुंदर दिवसांची तुम्ही अशीच सुरुवात करा। माऊली आपल्याला सांगतच असतात, आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते। एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते। जीवन तणावपूर्ण करू नका तुम्ही, नेहमी स्वतःसाठी वेळ काढा। त्यामुळे आयुष्यातील वर्ष वाढलीच असं नाही, परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल, असे आपल्या माऊलींचे विचार आहेत। दुःख कोणाला नाही आहे। श्रीरामालाही वनवास भोगावाच लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावीच लागली। त्यांच्या पुढे तुम्ही आणि आम्ही कोण आहोत? जसं धुक्यांमागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागे ही सुख असतं। ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच हे गोड असतं, हे तुम्ही लक्षात घ्या। देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, देव तुम्हाला एकटे कधीच टाकणार नाही। आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास देव आपल्याला कधीच देत नाही। म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर ती प्रशंसा म्हणून घ्या, कारण देवाला माहिती आहे तुमची क्षमता किती आहे ते। मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशी मीच आहे, पक्ष्यांच्या कंठातून निघालेले
शीळ ही मीच आहे, गांगनापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाहीये. मी सदैव तुमच्या पाठीशीच आहे. स्वामी माऊली आपल्याला अभयवचन नेहमीच देत असतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. गुरु कधीही करावा लागत नाहीत. ते जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात. आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असतं. बस आपण इतकंच लक्षात ठेवायचं असतं. माऊली सांगतात, अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरजच भासत नाही. असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल तुझा पण एक दिवस. तू फक्त स्वतःवर विश्वास व माझ्यावर विश्वास ठेव. तुला साथ देणारा मीच आहे, दुसरं कोणीच नाहीये. स्वामी म्हणतात, ठाम राहायला शिका. निर्णय चुकले तरी चालतील, पण स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठेही आपल्याला कुठूनही करता येते. जेव्हा जग धरे वेठीशी, तेव्हा स्वामी उभे माझ्या पाठीशी. अशक्यही शक्य करतील स्वामी, तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा. तो दिवस कधी न यावा, देह अहंकारनाने ग्रवसावा. इतुका नम्र करी मज देवा, आशिष सगळ्यांचा मिळावा. नको ती व्हावा अभिमानांचे ओझे, मुखी असावे नाम श्री गुरूंचे. जय जयकार त्यांचाच गरजे. स्वामींसमोर उभा होता एक माणूस, हताश, हात जोडून. डोळ्यांमध्ये पाणी होते. मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला, स्वामी काय करू कळतच नाही. प्रश्नांचं उत्तर मिळतच नाही. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. माणूस म्हणतो, सगळेच रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. आज जसं वास्तव्य आहे, जिथं आशेचा किरण नाही, उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे, तुमच्याकडे काय पुरावा? माणूस विचारतो. शांतपणे हसत स्वामी म्हणाले, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याच्या खाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देत विश्वास असतो. तुझा रोप जन्म घेण्यावर. बाळ झोपतो खुशीत, आईच्या खुशीत विश्वास असतो त्याच्या तिने सांभाळून घेण्यावर. उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मिटवतो. विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखे घेऊन विश्वास आहे. तुझा मी हाक ऐकणार, असाच विश्वास जागाव मनात. परिस्थिती बदलेल एका क्षणात, न कळत तुझ्यासम. असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस, ते स्वप्न मी खरे होऊ देईल. स्वामीने त्या भक्ताला किती छान उत्तर दिले. माऊली आपल्याला म्हणतात, शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरुलाच त्याचा शोध घेत त्याच्याकडे यावं लागतो. जसे आहात तसे राहा. कोणासाठी वाईट किंवा कोणासाठी चांगलेही होऊ नका. कारण तुम्ही पटलात, तुम्हाला कधीच ते सोडणार नाहीत. आणि ज्याला तुम्ही नाही पटलात त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करणं तुम्ही सोडून द्या. माऊली सांगतात, कोणतीही परिस्थिती, मनाचा तोल तुम्ही ढसळू देऊ नका. श्री स्वामींचे नाम घेऊन स्वतःवरशी तुम्ही संवाद साधा. मला माहिती आहे की माझे श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. मी श्री स्वामींकडे प्रार्थना करते की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या, मला संयम, तुमची साथ द्या. आपल्या स्वामींची लीला अपारंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास असायला पाहिजे. बंद केले नियन माझे, चित्तरूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू मायबाप आहे या जनाचा. वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती आपल्याला साथ देते. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठांवर असते केवळ श्री स्वामी समर्थांचेच नाव. माऊली म्हणतात, ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल हात. तू घाबरू नकोस, त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात. तर तुझा स्वामींवरती अतूट विश्वास असेल आणि तुझी काय अडचण असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा.
समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि ध्येयासारखे कोणतेही पुण्य नाही. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलंच नसतं. दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलंच नसतं. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईन, हाच तुला मी आशीर्वाद देतो. काही वेळा नेती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठीच. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीच फुकट वाया जात नाहीत बरं का. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही बरं का. मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलवता धावून येईल. फक्त माझ्यांवर तू विश्वास ठेव. श्रीमंतीचा तुम्हाला गर्व नको, स्वाभिमानाने जगावे. मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा. मन परमेश्वरांच्या चिंतनांत गुंता. थोर मोठ्यांचा तुम्ही आदर करा. हेही दिवस सरतील, विश्वास ठेव माझ्यावर, मी तुझ्या पाठीशीच आहे. हातावरील रेषेत दडलेले भविष्य तुम्ही पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामीनाम राहू द्या. एक शब्द आहे नशीब, ज्याच्याशी लढून बघा आणि हरला नाहीत तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून तर बघा. मनासारखं नाही झालं तर मग सांगा. विभूती नमन नाम ध्येयनादी तीर्थ स्वामींचंच या पंचप्राणाभृतात. हे तीर्थ घे आठवी रे, प्रचिती न सोडली स्वामी जे घेई हाती रे. स्वामी समर्थांचे विचार, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य ऐकलं आणि वाचलं तरीही स्वामी समर्थांची आठवण आणि मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. माऊली म्हणतात, आयुष्यात कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार व मूल्य लक्षात घेऊन त्यानुसार वागलेले नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे आपल्याला मानण्यात येते. एका नास्तिकालाही आस्तिक करू शकणारी अद्भुत शक्ती म्हणजे सद्गुरू श्री स्वामी समर्थ कृपा. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनेच होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीनेच होते. हे माऊलींचे बोल तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो. इथं पाप पुण्याचा हिशोब होतोच. माणसाच्या जीवनात संकटेही फक्त तुमच्यातील शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात. हिऱ्यामुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाचीही किंमत वाढत असते. आपण आपल्या आयुष्यात कितीही आनंदी आहेत याला जास्त महत्त्व नाही, तर आपल्यामुळे कोण कोण आनंदी आहे व आपण कोणामुळे आनंदी आहोत याला जास्त महत्त्व आहे. मानवाने गरिबांना दान करावे म्हणजे स्वामी त्यांना देतील धन. एखाद्या पाषाणातून देवाची मूर्ती बनवण्यासाठी टाकेचे घाव सहन करावेच लागतात. तसेच आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय मानवी मूर्ती कशी बनणार. माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे, म्हणून तू कर्म चांगले कर. फळाची न चिंता करता तू फक्त कर्म चांगले कर. नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल. काय कमवले आणि काय जमवले कधीतरी मातीमोलच होईल. दोन शब्द घे मुखी प्रेमाने, जग जिंक, मग होशील तू आणि इतरही सुखी. उदास असशील तर माझे नाव घे, दुखी असशील तर माझे ध्यान घे. मार्ग भेट नसेल तर माझे विचार घे. एवढ्याने तू समाधानी नसशील तर बाळा तू अक्कलकोटाचीच वाट घे. तर असेच आपल्या स्वामी माऊलींचे विचार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.